हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कल्याणची कन्या या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि मी तुम्हाला माझं ट्रॅव्हल दाखवलेलं नाही आहे. मी नाशिकला आली आहे कारण मी खूप दमलेली. रात्री 2:30 वाजेपर्यंत बॅग पॅक करत होती, त्यामुळे मला सकाळचे सगळे क्लिप्स घेता जमले नाही आहेत. त्यामुळे मी डायरेक्ट नाशिकला आली आहे. आणि आता मी आणि राणी जरा बाहेर आलो आहे कारण काहीतरी वस्तू घ्यायच्यात. तर तुम्हाला आमची नवरीबाई दाखवते, थांबा जरा. तर ही आहे आमची नवरीबाई. कारण कल्याणसारखं सेम इकडे नाशिकला पण भरपूर ऊन आहे. संध्याकाळी खूप थंडावा वाटतो, जाणवतो, पण दुपारच्या वेळेस खूप ऊन असतं. आणि आता आम्ही चाललो आहे, काही आमचं बरंचसं सामान काहीतरी घ्यायचं बाकी आहे. त्यामुळे आम्ही शालीमार वगैरे असं फिरत फिरत खूप मजा करणार आहे आणि फिरणार आहे आणि सगळ्या गोष्टी पण घेणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला पण आम्ही दाखवू नेमकी काय काय घेतलेलं आहे. आणि राहिलेलं आहेत राणीच्या लग्नाला आणि खूप मजा येणार आहे. चला चला पहिल्या तर आपण वस्तू घेऊया ज्या राहिल्या आहेत त्या, आणि तुम्हाला पण आपण दाखवूया. चला. अशा प्रकारे राणीची जी मैत्रीण आहे ते कपडे घ्यायला आलेली आहे. आणि खूप छान छान व्हरायटीज इथे. बघू आता तिला कोणता ॲक्च्युली तिला घ्यायचा आहे वाटतं. तिला वाटतं मेहंदी कलर नाही, सॉरी, मेहंदीसाठी पण ड्रेस घ्यायचा आहे आणि हळदीसाठी पण घ्यायचा आहे. तर बघू आता आपण पॅटर्न व्हरायटीज बघूया आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की व्हरायटीज बघून आपल्याला कळेल की आपल्याला कोणता आवडतो आहे आणि तोच आम्ही ड्रेस घेणार आहे. पण भरपूर ड्रेस घेतले आणि बरोबर फॅनच्या खाली उभी आहे कारण खूप गरम होते. बघा राणी चालू, राणीची मैत्रीण. उद्या राणीची मेहंदी आहे त्यामुळे आम्हाला ते बघायचं आहे. आता आम्ही आलो शॉपमध्ये, पण हळदीच आहे, खाली मेहंदीच आहे. पण बघूया आम्हाला अशा पॅटर्नमध्ये घ्यायचं आहे. दुकानदार काका तिकडे बघूया येत आहेत, वेट करतो तोपर्यंत आम्ही. तोपर्यंत तुम्ही हिला बघा. मी आणि माझी फ्रेंड आलो हे तुम्हाला दाखवतो आम्ही डेकोरेशन करायच्या वेळेस नेमकी आम्ही काय घेतलंय आणि परत हळदीचं पण घेतलेलं आहे. ठीक आहे, तर आता बघू. तुम्हाला मी उद्या दाखवेलच. आलेली आहे म्हणजे ते मेहंदीचं आणि प्लस ते डेकोरेशन करायचं होतं ना साईडचं, ते आमचं घेऊन झालेलं आहे. आता आम्ही निघतोय आणि रुपालीला, म्हणजे रुपाली ही राणीची मैत्रीण आहे, तिला ड्रेस घ्यायचा आहे. बघू, आम्ही 2-3 ठिकाणी गेलेलो आहे आणि दुकानात बघितलेलं आहे की ड्रेस वगैरे प्राईस वगैरे काढलेली. आता जो आवडलेला तो आम्ही ते घ्यायला जातोय कारण वेळ न घालवता, कारण खूप ऊन असल्यामुळे पटकन तो ड्रेस घेतो आणि पुढच्या दिशेला निघतो. तर आता आम्हाला मेकअप घ्यायचं होतं, म्हणजे ॲक्च्युली मेकअपचे काही प्रोडक्ट संपलेले होते रुपालीचे, त्यामुळे मेकअपचे प्रोडक्ट घ्यायला आलेले आहेत आणि चेकआउट पण घ्यायचं. बघू आता राणी आपल्याला कुठे फिरवते, कारण ती ऑलवेज नाशिकला राहते त्यामुळे तिला सगळं माहिती आहे. म्हणजे ती नाशिकलाच राहते आणि इथं नेहमी आठवड्यातून एकदा येत असते, त्यामुळे आता आपल्याला फिरायला आणलं तिने आपल्याला इकडे. बघू आता राणी आपल्याला कुठे फिरवते आणि ती नेहमीच नाशिकला फिरत असते आणि खूप खूप छान छान कपडे होते. बघू आता, खूप दमलो आम्ही चालून चालून, पाय पण खूप दुखत आहेत. कुठे फिरवते बघून. मी तर खूप दमली आहे, पाय इतके डेंजर दुखत आहेत ना, तरी आणि फिरवते आम्हाला. आमची सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी म्हणजे राणीने बॅग घेतली, राणीला बॅग घ्यायची होती आणि बॅग घेऊन झालेली आहे. तिचं सामान मी अर्धं घेतलेलं आहे माझ्याजवळ आणि रुपाली पुढे चालते. लिटरली या दोघींनी मला एवढं घुमवलं आहे की शालीमार टू आर के टू शालीमार फिरून त्याच ठिकाणी मला आणतायत. कंटाळा आला आहे, वैताग आला आहे तोच प्लेस बघून. आता मी विचार करते काहीतरी आपण खाऊया. चला. तो आता फिरून वैताग आला आहे. त्यांनी फिरून हे बाप्पा हां बघितलं मी. नाशिकचा चांदीचा जो बाप्पा आहे गणपती बाप्पा खूप फेमस आहे आणि ॲक्च्युली खूप नवसाचाच आहे तो. खूप सुंदर मूर्ती आहे. हे राणी आणि रुपाली मला फिरून एकाच ठिकाणी आणतात. बघा तुम्हाला मी दाखवते. राणी कसं वाटलं फिरून? तोंड सोडलेलं. कसं वाटलं तुला रुपाली? खूप थकलोय आम्ही फिरून. हे बघा आम्ही काय घेते नवरीबाईसाठी.
आता आमचं सगळं सामान जातोय रुपालीच्या घरी. बघूया चहा बिस्किट काहीतरी खाऊया आणि परत कुठेतरी तिथून रुपालीच्या घरून कुठेतरी आम्हाला बाहेर जायचं आहे. ते पण मला एवढं फारसं माहीत नाही आहे कारण मी विचारलेलं नाही आहे त्यांना. आणि बघू चहा नाश्ता करूया रुपालीच्या घरी आणि नंतर तुम्हाला पुढे मी दाखवतेच कुठे जाणार आहे ते. सो आम्ही आता फिरायला चाललो आहे. राणी कुठे चाललो आपण? करी लिव्सला. आणि कशासाठी चाललो आहे? ब्राईट टू बी साठी. हॅलो केव्हा येतोय रे? हां तर आम्ही जाणार आहे ब्राईट टू बीसाठी आणि खूप मजा येणार आहे. आणि बाकीच्या 2 मैत्रिणी गेल्या आणि कोणीतरी अजून एक येणार आहेत त्यामुळे इथे वाट बघतोय आम्ही. लुक चेंज केला मी. कशी वाट दिसते तुम्हाला? आणि नवरी कशी दिसते? खरंच खूप छान दिसते आणि मला पण आवडली. आणि आता तिचा ॲक्च्युली लग्न जवळ येते म्हणून तिच्या चेहऱ्यावर खूप ग्लो आला आहे आणि खूप सुंदर पण दिसते. तिचा वन पीस पण खूप छान आहे. आणि माझा पण आउटफिट बघूया कशी दिसते मी. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना लग्नाच्या अगोदरच्या, ते खूप अनमोल असतात आणि म्हणजे सारखी सारखी अजिबात येत नाही आणि एन्जॉय करण्यासारखे असतात. तर राणी एन्जॉय करते खूप. म्हणजे अगोदरच्या मित्रमैत्रिणीसोबत पण एन्जॉय केलेला आहे आणि आता परत हे दुसरे तिचे मेडिकलचे आहेत फ्रेंड्स ते त्यांसोबत आज एन्जॉय करणार आहे. मी करी लिव्समध्ये आलेलो आहे आणि खूप मस्त हॉटेल आहे आणि खूप मजा येणार आहे. मी तर नाशिकला आल्यानंतर पहिल्यांदा कुठंतरी अशी आलेली आहे. म्हणजे मी जेव्हा येते तेव्हा फक्त आत्याकडे किंवा काकूंकडे अशीच येते आणि असं एवढं फारसं फिरणं नव्हतं माझं. पण मी आज राणीमुळे आज इथे आलेली आहे. त्याचं कारण म्हणजे राणीच्या मैत्रिणीने जे अरेंजमेंट केलेली आहे ब्राईट टू बी त्यामुळे आलेलो आहे. आणि राणीच्या मैत्रिणी थोडेसे बाहेर फिरायला गेलेल्या आहेत आणि म्हणजे केक वगैरे घेऊन राणीचे जे मैत्रिणी आहेत ते दोघीजणी केक घ्यायला गेलेल्या आहेत. वाटतं आल्या आहेत त्या समोरून येत आहेत चालत. मी तुम्हाला दाखवते. कम ठीक आहे ते समोरून येणार आहेत तुम्हाला दाखवते. चला बघा या राणीच्या 2 मैत्रिणी आहेत. एकाचं नाव रुपाली एकीचं नाव माहीत नाही आहे आणि ब्राईट ही आहे. आणि तुझं नाव काय? आणि हा विशाल. विशाल तुषार. आम्ही बघतोय आम्हाला टेबल भेटतो की नाही भेटत ते. ठिकाणी राणीच्या मैत्रिणीने छान केक आणलेला आहे आणि राणी बघा किती सुंदर दिसते. राणी हाय कर. आणि ही राणीची मैत्रीण रुपाली आणि ही आमची राणी म्हणजे ब्राईड आणि हा तिचा भाऊच आहे ॲक्च्युली. भाऊ आणि मित्र एकच आहे. इकडे बघ तुषार इकडे बघ. अरे हाय कर. हां तर आम्ही या ठिकाणी सेलिब्रेट करायला इकडे आलो आहे हॉटेलमध्ये आणि आता बघूया केक कापूया. नंतर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आम्ही काय काय करतो. राणी कसं वाटते तुला तुझ्या मैत्रिणीने खूप सरप्राईज ठेवल्यानंतर? भारी वाटतंय. अजून काय वाटतंय बोलून तर दाखव. खूप मस्त वाटतंय. हां अजून तरी चालतं. हे पण बोल लग्न अगोदरचं नाईट आऊट बोल. रुपाली तुला कसं वाटतंय? माझी फ्रेंड जाते आता मला त्याचं खूप सर चला आपण आता केक कापून घेऊया आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोच आम्ही कसं सेलिब्रेट करतो. अशा प्रकारे आमचं केक कट करून झालेलं आहे आणि ब्राईड खूप एन्जॉय करते. तिचा हा लास्ट दिवस असं समजून चालू आहे आपण आणि रुपाली त्याच्यावर हसते. घेतलेलं आहे आणि आता जेवण करतो आणि थोड्याने बोलतो. वगैरे आमचा केक वगैरे संपलेला आहे. आम्हीच संपवलं आहे. सगळ्यांनी थोडं थोडं संपवलं आहे आणि आता विषयामागे विषय आमचा चालू होता की राणी तुझं कसं होईल लग्न झाल्यावर. तर ती नर्वस झाली थोडी आणि तुषार तिच्यावर खूप जरा कमेंट करत होता. हा बघा तुषार
फक्त हसतोय तो. तुषार तिला बोलतो भात लावशील की तांदूळ काढशील, कांदे लावशील, काय काय करशील. बघू आता काय काय करणं आपलं दिसेलच. तर आता मी बिल पे करतोय आणि पुढे तुम्हाला दाखवू आम्ही काय करतो. फोटो स्टेशन झालेलं आहे आणि आम्ही सगळे चाललो आता. खूप छान छान फोटो काढले आम्ही आणि व्हिडिओज पण काढले, तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळेलच. तर हा असा हॉटेल होता, खूप छान हॉटेल होता आणि त्या साईडला लग्न चालू आहे, दिसणार नाही तुम्हाला लांबून. तर मस्त फोटो स्टेशन झालेलं आहे आणि आमचं. तर आता आमचं सगळं झालेलं आहे, जेवण वगैरे पण झालं आहे आणि आता मी निघतोय. बघू आता 2 स्कूटी आहेत आणि कोणत्या साईडला उजेड होते. 2 स्कूटी आहे आणि एका स्कूटीवर रुपाली जाणार आहे आणि दुसऱ्या स्कूटीवर मी आणि नवरी जाणार आहे आणि आम्ही त्याचं घरी जातो आणि त्यांना पण टाटा बाय बाय करतो. चला आपण आता या स्कूटीवर जाणार आहे. आमची गाडी ही आहे आणि त्याचा ड्रायव्हर आहे तुषार, म्हणजे राणीचा भाऊ. चला आता आम्ही निघतोय आणि खरंच हा खूप छान होता रेस्टॉरंट, म्हणजे खूप भारी होता हॉटेल. चला आता आपण निघू घराच्या दिशेला. सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी घरी चाललो आहे आणि राणीच्या मैत्रिणींनी खूप छान अरेंज केला होता हा रेस्टॉरंट. म्हणजे ब्राईड टू बी ठेवलेलं तिचं, कारण तिचे सगळे मेडिकल फील्डच्या म्हणजे मेडिकल फील्डच्या सगळ्या मैत्रिणी होत्या आणि सगळं मस्त छान जेवण वगैरे झालं आहे आणि त्या पुढे गेल्या आहेत आणि आता पण आमची पण निघायची वेळ झालेली आहे घरी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर खूप भरभरून प्रेम द्या आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.